मी राजेंद्र काळे सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो। चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण माय इंग्लिश बुक 1 मधील म्हणजेच इयत्ता पहिली बालभारती इंग्लिश विभागाअंतर्गत 1.5 रायमिंग वर्ड्स पाहणार आहोत। यामध्ये चित्रांच्या जोड्या आणि शब्दांच्या जोड्या दिलेल्या आहेत। वरती दाखवल्याप्रमाणे 2-2 चित्र आणि 2-2 शब्द अशा पद्धतीने रायमिंग वर्ड्स हा स्वाध्याय या पानावरील आता आपण सोडून घेणार आहोत। सुरुवातीला पहा, बॅटचं चित्र आहे आणि त्याखाली BAT बॅट आणि नंतर आहे कॅट, त्याखाली CAT कॅट। पहा, या दोन्ही शब्दांचा शेवट AT या सारख्या अक्षराने झाला म्हणून हे दोन्ही कोणते आहेत? रायमिंग वर्ड्स आहेत। BAT बॅट आणि CAT कॅट। त्याखाली बरोबर AT आणि ET खाली आता काय केलेली आहे? मी रेघ मारलेली आहे। पुढचं चित्र पाहूया, बॅग। त्याखाली BAG बॅग आणि त्या बॅगला जो टॅग आहे तो पुढच्या बाजूला आहे, TAG टॅग। आता बॅग आणि त्याखाली आहे टॅग, ह्या दोन्हीमध्ये कोणते अक्षर सारखं आहे? तर AG हे, आणि त्याच्यामुळे हे दोन्ही शब्द आहेत ते रायमिंग वर्ड्स आहेत, म्हणजेच यमक जुळणारे। त्याखाली बरोबर सारख्या शब्दांखाली अक्षरांखाली मी रेघ मारलेली आहे। त्यानंतर बघा, क्लॅप, हा मुलगा टाळ्या वाजवतोय, CLAP क्लॅप, आणि हा पायावरती काय करतोय? चालतोय, TAP टॅप। आता क्लॅप आणि टॅप हे दोन शब्दांमध्ये पाच शेवटचे दोन अक्षर AP म्हणजे हे रायमिंग आहेत। त्याखाली बरोबर मी काय मारलेली आहे? रेघ मारलेली आहे। पुढचं चित्र पाहूया, टेबल, TABLE टेबल, आणि पुढचं आहे केबल, केबल म्हणजे वायर, CABLE। या दोन्हीमध्ये बरेच अक्षर सारखे आहेत। पहा, टेबलमध्ये ABLE आहे आणि केबलमध्ये सुद्धा ABLE आहे, त्याखाली बरोबर रेघ मारलेली आहे। हे रायमिंग वर्ड्स आहेत। त्यानंतर बॉल, BALL बॉल, आणि पुढे आहे डॉल, DOLL डॉल। ह्या दोन्ही शब्दांच्या शेवटी LL म्हणजे सारखी अक्षर असल्यामुळे हे दोन्ही शब्द आहेत ते रायमिंग वर्ड्स आहेत। तर शेवटची दोन चित्र बघूया। पहा, पहिलं आहे डॉग, DOG डॉग, आणि नंतर आहे फ्रॉग, फ्रॉग म्हणजे बेडूक, FROG। या दोन्हीमध्ये पहा DOG आणि FROG, शेवटी आहे OG। हे दोन अक्षर सारखे आहेत म्हणून डॉग आणि फ्रॉग हे रायमिंग वर्ड्स म्हणजेच यमक जुळणारे शब्द आहेत। यानंतर बघा, मॅच द रायमिंग वर्ड्स, परत एकदा आपल्याला मॅच करायचं आहे। पहिलं आहे क्लॅप, त्यानंतर आहे फ्रॉग, त्यानंतर आहे बॉल, त्यानंतर आहे केबल, केबल आपल्याला टेबलशी जोडून दिलंय, त्यानंतर आहे बॅट, खाली आहे टॅप, टेबल, कॅट, डॉल, आणि शेवटी आहे डॉग। केबल आपल्याला टेबलशी जोडून दिले, आता उरलेले आपण जोडूया। प्रथमतः क्लॅप त्याखाली आहे टॅपशी जोडूया, नंतर फ्रॉग डॉगशी जोडूया, तर बॉल डॉलला जोडूया, आणि शेवटी कॅट आपल्याला कशाला जोडायला लागेल? बरोबर, कॅट आपल्याला बॅटशी जोडावं लागेल। या पद्धतीने आपल्याला मॅच द रायमिंग वर्ड्स हा 1.5 मधला हा स्वाध्याय आता काय करून घ्यायचा आहे? पूर्ण करून घ्यायचा आहे। धन्यवाद बालमित्रांनो, धन्यवाद।